लाखाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं. गाढवावरती किती शाली टाका, गाढव ते गाढवच. मेळाव्यामध्ये तुफान टोलेबाजी, भाषणामध्ये एकनाथ शिंदेंचं नाव न घेता केली जहरी टीका, भाजपच्या कारभारावरही केलं भाष्य. भाजप म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरतो, पाहिजे त्याच्या सोबत युती करतात आणि हातपाय पसरतात. उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका. फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्याशी हिंदुत्वाच्या गप्पा करा. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे भाजपवर कडाडले. एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय, राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचे सकारात्मक संकेत. हिंदीला विरोध नाही, मात्र हिंदीची सक्ती ही खपवून घेणार नाही, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा इशारा. पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळी आधीच मदत देऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दसरा मेळाव्यात घोषणा. कपड्यांची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन जाणारा शिंदे नाही, एकनाथ शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दात टीका. उद्धव ठाकरे गटप्रमुख नाही तर कटप्रमुख, एका खुर्चीसाठी पक्षातल्याच लोकांना संपवण्याचं कारस्थान केलं, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप. दिल्लीतल्या रावणाला जाळायचंय, मुंबईतल्या रावणाला बुडवायचंय, खासदार संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. दसऱ्याच्या दिवशीच ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन तेली शिंदेंसोबत शिवसेनेच्या मेळाव्यात केला प्रवेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.